मंडळी नमस्कार, मी प्रवीण तायडे। आज अशा एका व्यक्तीच्या आपण भेटीसाठी आलो आहे की जी व्यक्ती गेल्या 10 ते 12 वर्षापासून मधुमेह या आजारामुळे त्रस्त आहे। मधुमेह अशी बिमारी आहे की मधुमेह एकदा शरीराला जडला की तो होतापर्यंत शेवटपर्यंत जातच नाही, तो जाते तर अगदी शेवटीच जाते। परंतु एक ग्रीन लाईफ कृषीटेक कोल्हापूर यांचं उत्पादन वापरणारे एक माझ्यासोबत काकाजी जुटले आहेत, जे ग्रीन लाईफ कृषीटेक कोल्हापूर यांचं उत्पादन असणारे डायगोरस नेहमी वापरतात आणि तो डायगोरस वापरल्यामुळे त्यांच्या शरीरावर त्या मधुमेहाचा कोणता परिणाम होता आणि तो आज त्याची स्थिती काय आहे। नमस्कार। नमस्कार। आपला संपूर्ण परिचय काय आहे? चंद्रशेखर दिनकरराव गावंडे, मुक्काम पोस्ट म्हैसाण, तालुका जिल्हा। आपण मधुमेह या आजारापासून कधीपासून त्रस्त आहे? मी 2000 तर 2012 पासून आपणास मधुमेह ही बिमारी आहे हे निष्कर्ष निघाला। तर या मधुमेहामुळे तुम्हाला आतापर्यंत कोणत्या प्रकारचा त्रास झाला? या मधुमेहामुळे मला अस्वस्थता जाणवत होती, हातपाय दुखणे, अंग कळणे, ह्या सगळ्या व्याधी मला जाणवत होत्या। तर काकाजी, एक डायगोरस नावाची औषध जे तुम्ही आतापर्यंत घेतली आणि त्याचा परिणाम तुम्हाला चांगला दिसला, हे डायगोरस नावाची औषध तुम्हाला कोणी सुचवली? आमचे जवळचे नातेवाईक गजाननराव साखरे यांची मुलगी जी आहे समीक्षा साखरे यांनी आम्हाला या औषधेबद्दल माहिती दिली आणि पण त्यांना घेण्यासाठी आग्रह पण केला की घेऊन पहा म्हणून। तुम्हाला याचा फरक झाला। तर काकाजी, तुम्ही जेव्हा हे औषध सुरू केली त्यावेळेस तुमची शुगर लेवल काय होती आणि औषध सुरू केल्यानंतर काही दिवसांनी तुमची शुगर लेवल कोणत्या स्तराला आली? 3 महिन्यापासून मी शुगर सुरू केली तेव्हा 180 होती। नंतर हे डायगोरस सुरू केल्यानंतर ही माझी शुगर आता जवळपास 125 ते 135च्या लेवलवर राहते। तर काकाजी, तुम्ही जेव्हापासून ग्रीन लाईफ कृषीटेक कोल्हापूर यांचे डायगोरस नावाचे औषध घेत आहे तेव्हापासून तुमच्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारचा सकारात्मक बदल तुम्हाला दिसून आला? हे डायगोरस सुरू केल्यामुळे मला माझा जो थकवा आहे तो अजिबात जाणवत नव्हता। आता माझ्या शेतीच्या कामामुळे मला जास्त धावपळ करावी लागत होती, त्या व्यवस्थेत मला अजिबात थकवा जाणवला नाही आणि फ्रेश मला वाटत होतं। आणि याच्या पूर्वी मला अटॅक पण येऊन गेलेला होता। आज अशी काही भीती वाटत नाही यामुळे माझी शुगर जी आहे हे कंट्रोलमध्ये आहे। तर काकाजी, तुम्ही हे डायगोरस घेत आहे, हे डायगोरसमुळे तुम्ही सांगण्यानुसार तुमची शुगर लेवल थोडी कंट्रोल झाली। आता शुगर लेवल कंट्रोल झाल्यामुळे तुम्ही थोडंसं गोड वगैरे खाता का नाही खात? 3 महिन्यापूर्वी अजिबात गोड टाळत होतो, पण आता हे जसं डायगोरस सुरू केलं तर तेव्हापासून जसा गोड खाण्याचं प्रमाण वाढलं, माझं जास्त प्रमाण होते कधी कधी, पण ते कंट्रोलमध्ये ठेवतो, पण गोड खाल्ल्यामुळे अशी माझी शुगर वाढत नाही। मी आपणा सर्वांना विनंती करतो की डायगोरस ही शुगरवाल्याकरिता ही खरोखर एक वरदान आहे। आपण सर्वांना या डायगोरसचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि मधुमेहींना हे खरोखर घेण्यासाठी आपण प्रचार करावा ही आपणा सर्वांना विनंती आहे। आणि आपण जे मधुमेही रोगाने जे त्रस्त आहेत त्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारची हयगय न करता या डायगोरसचा उपयोग करून घ्यावा आणि आपण या व्याधीपासून मुक्त व्हावं ही मंडळी। हे होते चंद्रशेखरजी गावंडे काका आणि यांनी डायगोरस हे औषध नियमित त्यांनी ग्रहण केलं आणि त्यांचा जो मधुमेहाचा स्तर म्हणजे डायबेटिसचा जो स्तर होता तो नियंत्रित आला। जेव्हा सुरुवातमध्ये यांना डायगोरस भेटायच्या आधी यांची शुगर लेवल 180च्या वर होती, तदनंतर त्यांनी डायगोरस चालू केल्यानंतर यांची शुगर लेवल 125 ते 135 या दरम्यान आली। डायगोरस हे मधुमेह या आजारावर खूप चांगले असे औषध असून त्यांचा सकारात्मक परिणाम मी तुम्हाला आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवला। तर जे काही मधुमेहग्रस्त लोक आहेत त्यांनी डायगोरसचा अवलंब करा आणि आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा जे सुखी आणि गोड दिवस होते तो आणण्याचा आपण प्रयत्न करू।